नमस्कार, बातम्या 24 मध्ये आपले स्वागत। आजच्या विशेष बातमीपत्रात आज आपण वाढत्या विवाह व वाढत्या वयाच्या प्रश्नावर नजर टाकणार आहोत। सध्या अनेक तरुणींचे लग्नाचे वय वाढत चालल्याचे चित्र दिसत आहे। शिक्षण, करिअर, जॉब पॅकेज, जोडीदाराबाबतच्या वाढत्या अपेक्षा यामुळे विवाहाचे निर्णय पुढे ढकलले जातात। योग्य जोडीदाराच्या शोधात लागणारा अधिक वेळ, सततचा विलंब यामुळे विवाहाची प्रक्रिया अधिक कठीण होत जाते। वाढत्या वयासोबत अपेक्षांशी जुळणारे स्थळ मिळणेही अवघड बनते आहे। या परिस्थितीचा सर्वाधिक मानसिक ताण अनेकदा आई वडिलांवर येत असल्याचे दिसून येते। लग्न करायला चांगला नवरा मिळत नाही, मग बॉयफ्रेंड कसे मिळतात? आजकाल अनेक मुलींच्या तोंडी एक वाक्य हमखास ऐकायला मिळतं, लग्नासाठी चांगला मुलगा मिळत नाही हो, मग बॉयफ्रेंड कसे मिळतात? की माझ्या मनात नेहमी एक साधा प्रश्न उभा राहतो, मग बॉयफ्रेंड कसे मिळतात? कारण कॉलेज पासून ऑफिस पर्यंत, बस स्टॉप पासून सोशल मीडिया पर्यंत मित्र शोधण्याची प्रक्रिया अगदी वेगाने चालू असते। फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली जाते, इंस्टाग्रामवर लाईक्सची देवाणघेवाण होते, व्हॉट्सअपवर गुड मॉर्निंगची फुले उमलतात आणि काही दिवसांत फक्त मित्र हा शब्द स्पेशल फ्रेंड पर्यंत पोहोचतो। तेव्हा कुणी उंची मोजत नाही, पगाराची स्लिप मागत नाही, बँक बॅलन्स तपासत नाही किंवा स्वतःचं घर आहे का याची चौकशी करत नाही। पण ज्या क्षणी लग्नाचा विषय निघतो तेव्हा अचानक सगळे निकष जागे होतात। मुलगा उंच हवा, पगार मोठा हवा, स्वतःचं घर हवं, चारचाकी हवी, सवयी चांगल्या हव्यात, व्यसन नसावं, सासू सासरे समजूतदार हवेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुलगा देखणा हवा। म्हणजे थोडक्यात सांगायचं तर बॉयफ्रेंडसाठी मन चालतं आणि नवऱ्यासाठी गणित। स्त्रीकडे मुलांचंही काही वेगळं नसतं। प्रेमात असताना ते म्हणतात तुझ्यासाठी चंद्र तारे तोडून आणीन, पण लग्नाची वेळ आली की प्रश्न बदलतात। घर किती मोठा आहे, नोकरी काय आहे, अपेक्षा काय आहेत, हे सगळं महत्त्वाचं वाटू लागतं। प्रेमात भावना असतात पण लग्नात जबाबदारी असतात। बॉयफ्रेंड निवडताना अनेकदा वर्तमान पाहिलं जातं, तर नवरा निवडताना भविष्य पाहिलं जातं आणि भविष्य तर कोणाच कळत नाही। ज्यावेळेस बॉयफ्रेंड बरोबर पळून जाऊन लग्न करतात त्यावेळेस ना जात पाहिली जाते, ना धर्म पाहिला जातो, ना रंगरूप पाहिलं जाते, ना बंगला गाडी, ना सरकारी नोकरी आवश्यक वाटते, ना शेतीची गरज वाटते, ना बॉयफ्रेंडची खानदानी पाहिली जाते, ना त्याचे व्यसन पाहिलं जात। आज खरी समस्या चांगला नवरा मिळत नाही नसून पैसेवाला नवरा असण्याचा अट्टाहासी आहे। कारण परिपूर्ण माणूस या जगात कुठेच नाही। प्रत्येकामध्ये काही गुण असतात, काही उणिवा असतात। संसार हा गुणांच्या प्रदर्शनावर चालत नाही तर उणिवांच्या स्वीकारावर चालतो। कधी कधी ज्या मुली म्हणतात की चांगले मुलगे मिळत नाहीत त्यांनी स्वतःलाही एक प्रश्न विचारा, मी ज्या गुणांचा नवरा शोधते ते गुण माझ्यात कितपत आहेत? आणि मुलांनीही स्वतःला विचारा, मी ज्या मुलीची अपेक्षा करतो तिच्या अपेक्षांना मी पात्र आहे का? कारण नातं हे खरेदी विक्रीचा व्यवहार नसतो, तो दोन जीवांचा, दोन कुटुंबांचा एकमेकांच्या सुखदुःखात उभं राहण्याचा करार असतो। आजच्या काळात एक विचित्र गोष्ट दिसते, बॉयफ्रेंड शोधताना आपण हसणारा चेहरा पाहतो पण नवरा शोधताना बँक बॅलन्स पाहतो। प्रेमात स्वभावापेक्षा आकर्षण महत्वाचं वाटतं, लग्नात माणसापेक्षा त्याची परिस्थिती। मग नंतर तक्रार केली जाते की चांगले लोक मिळत नाहीत। खरं तर चांगले लोक आजही आहेत, पण त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे। लग्नात माणसापेक्षा त्याची परिस्थिती। मग नंतर तक्रार केली जाते की चांगले लोक मिळत नाहीत। खरं तर चांगले लोक आजही आहेत, पण त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे। ज्याच्याकडे महागडी गाडी नाही पण मन मोठं आहे तोच अनेकदा दुर्लक्षित राहतो। ज्याच्याकडे स्वतःचं घर नाही पण जबाबदारीची जाणीव आहे त्याला संधी मिळत नाही आणि मग वर्षानुवर्षे योग्य व्यक्ती शोधण्याचा प्रवास सुरूच राहतो। शेवटी एकच सांगावंसं वाटतं, बॉयफ्रेंड मिळवणं सोपं असतं कारण तिथे स्वप्न पाहिली जातात। नवरा मिळवणं कठीण वाटतं कारण तिथे आयुष्य जगायचं असतं। स्वप्नांमध्ये चुका चालतात पण संसारात वास्तव स्वीकारावं लागतं। म्हणून चांगला नवरा शोधण्यापेक्षा चांगला माणूस बघायला शिका। कारण सुखी संसार चेहऱ्याने, पगाराने किंवा गाडीने टिकत नाही, तर विश्वास, स्वभाव, समजूतदारपणा आणि परस्पर आदराने टिकतो। म्हणून प्रश्न चांगला नवरा कुठे मिळेल हा नसून चांगला माणूस ओळखण्याची आपली नजर किती चांगली आहे हा असायला हवा। चांगलं कुटुंब ओळखायचा प्रयत्न करा, पैसा सुख नाही देत। सुख त्या कुटुंबाच्या सुसंस्कृतपणावर अवलंबून असत, त्या घरातल्या पैशावर नाही, हा असायला हवा। चांगलं कुटुंब ओळखायचा प्रयत्न करा, पैसा सुख नाही देत। सुख त्या कुटुंबाच्या सुसंस्कृतपणावर अवलंबून असत, त्या घरातल्या पैशावर नाही, तर त्या घरातल्या माणसांच्या आचरणावर अवलंबून असते, हे समजायला हवं। तर कदाचित अनेकांची नवरा शोधण्याची समस्या आपोआप सुटेल।